ताई ऐका ना, बोला ना. ते काल संपदाला जाग आली का हो, मी दरवाजा ठोठावला त्यामुळे. म्हणजे मी माफी मागते बरं का, माझं जरा चुकलंच. मी असं सगळ्यांना घाबरवायला नको होतं. किती गोंधळ झाला अहो त्यामुळं. नाही शांताबाई, संपदा शांत झोपली होती, तिला जाग नाही आली. बरं झालं बाई, ती पोरगी आधी बरी झाली पाहिजे बघा. एक तर एवढं लहान वय आणि त्यात एवढा मोठा आघात झाला तिच्यावर. तिला काही त्रास होता का म्हणे? शांताबाई, माझा ना माझ्या देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. ती लवकरात लवकर सगळं चांगलं करेल, सगळं आधीसारखं करेल बघा. असंच होते ग बाई. शांताबाई, थांबा जरा. म्हणजे काल तुम्ही सगळ्यांना बोलवलत ना, ते बरं केलं. कारण शिवाने काल सगळ्यांसमोर जे सांगितलं ना, ते जर संपदाच्या कानावर पडलं असतं ना, तर ती तो धक्का सहन करू शकली नसती. त्यामुळे काल सगळ्यांसमोर तो विषय तिथेच थांबला. ते एक बरं झालं. खरंय ना, पण मला काळजीच वाटते हो. म्हणजे शिवाला जर खरंच कोणी मारायचा प्रयत्न करत असेल तर. अहो, शिवाला कोणी मारायचा का प्रयत्न करेल? अहो, कारण ती ती उभी राहते ना सगळ्यांसाठी, आणि त्यासाठी मारामारी पण करायला तयार होते. आणि मी तर असं ऐकलंय की हे असं लोकांचं चांगलं करण्याच्या नादात शिवानं खूप जणांची वाकड पण घेतलंय म्हणे. नाही म्हणजे शिवा करते ते चांगल्यासाठीच करते हो, पण समोरची माणसं ती नालायक असतात की नाही. म्हणजे आता बघा, त्यांना कुणाला मारायचं होतं शिवाला, पण तिला साधं खर्चटलो पण नाही. जीव कुणाचा गेला? रॉकीचा. आता पोरगी याच्यातनं कशी बाहेर पडणार? म्हणजे शिवाचा हेतू चांगलाच आहे हो. आता तिला काय रॉकीचा भाव असं वाटत नव्हतं, पण तरी सुद्धा. शांताबाई, तुमचं खरं आहे. म्हणजे शिवा सगळ्यांची मदत करायला जाते आणि स्वतःसाठी मात्र शत्रू तयार करते. आणि झालं काय? जीव तर रॉकीचा गेला ना. आणि माझी संपदा, तिला किती त्रास झाला या सगळ्याचा. ती कधी रॉकीला विसरू शकेल का हो?